भाजपा महिला मोर्चाच्या वतीने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या शूरवीर भारतीय सैनिकांच्या पराक्रमाला वंदन करीत सिंदूर रॅली संपन्न। आज दिनांक 22/5/2025 रोजी सिंदूर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातील टावर बगीचा येथून या रॅली सुरुवात करण्यात आली, तर रॅलीचा समारोप आग्रा रोड मार्गे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून या सिंदूर रॅलीचा समारोप करण्यात आला। तर या प्रसंगी या ठिकाणी देशभक्तीचे विराट दर्शन घडविण्यासाठी सर्व मातृशक्तीने सिंदूर रॅलीमध्ये लाल रंगाची साडी परिधान करून तसेच एकमेकाला सिंदूर लावून भारत मातेचा जयघोष करीत उत्साहात रॅलीत सहभाग नोंदविला। तर रॅलीच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून वंदन करून तिथून रॅली सुरुवात करण्यात आली। तर रॅलीचा समारोप क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला। सदर या रॅलीचे नियोजन भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वैशाली शिरसाट पाटील यांनी केले होते। तर पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ समस्त मातृशक्ती परिवार आणि भाजपा महिला मोर्चा धुळे शहर तसेच राष्ट्रभक्त राष्ट्रप्रेमी धुळेकर माता भगिनी सर्व भाजप नगरसेविका प्रदेश महिला पदाधिकारी महिला मोर्चा सर्व पदाधिकारी मंडळ अधिकारी सर्व व मंडळ मोर्चा सेल प्रकोष्ठ महिला पदाधिकारी कार्यकर्ते या सिंदूर रॅलीत सहभागी झाले होते। सदर रॅली ही धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा जयश्रीताई अहिरराव यांच्या मार्गदर्शनात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। तर रॅलीचे आयोजन भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वैशाली शिरसाट पाटील यांनी केले। तर या प्रसंगी या ठिकाणी माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, प्रतिभाताई चौधरी, उपमहापौर कल्याणताई आंबळकर, बेटी बचाव बेटी पढावच्या संयोजिका अल्फा अग्रवाल, वैशालीताई शिरसाट, सुनीताताई सोनार, मोहिनीताई धात्रक, उमा सोनार, आरती पवार, निशाताई चौबे, भारती अहिरराव, वंदना सूर्यवंशी, स्नेहल जाधव, रोहिणी चव्हाण, प्रमिला जाधव, संगीता चौधरी, रंजना पाटील, योगिता बागुल, छाया पाटील, संगीता राजपूत, सुवर्णा पाटील, शीला बडागे, सरिता सोनवणे, उषा माकडे, छाया गुरव, हर्षदा महाले, गौरी कोडवले, अश्विनी सोनार, प्राजक्ता बागुल, छकुली मनीषा काडे आदी सर्वच महिला वर्ग या ठिकाणी या सिंदूर रॅलीत सहभागी झाले होते।